शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी परमार्थ, आणि म्हातारपण सुखी समाधानी जावं याच्यासाठी आपल्या पोरांना संस्कार चांगले लावा. पण मुलांना संस्कार लावण्यासाठी पहिले आपल्याला पाहिजे का नाही पाहिजे? आमची आई जर 15 दिवसाला आणि महिन्याला पार्लरमध्ये असेल, आईयाकडे इष्यकडे निम्मे केस नाव्याकडे, मग बाई घराकडे, ती कशी आपल्या पोरीला सांगणार बाळा हे काम करू नकोस? आहे अधिकार? अजिबात नाही, सांगू शकत नाही. आदर्श औरत माता होण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श औरत पिता होण्याचा प्रयत्न करा. पिता पिता असावा, पिता पिता, कळलं ना? अशी परिस्थिती आहे. आदर्श माता आणि आदर्श पिता असावा. कोणीतरी आपल्या लेकराला निमंत्रण देतं 10-5 किलोमीटर वरनं की जेवण करायला या, यात्रेला वगैरे कोणीतरी निमंत्रण देतं की जेवण करायला या. आपलं 15 ते 20 वर्षाचं लेकरू तिथं जातं, तास अर्धा तास पंक्तीला बसतं, एवढा एवढा तुकडा त्याच्या ताटात पडतो आणि मग निम्या रात्रीला पाय पाय घोटमळते घरी येतंय. आणि आल्याच नंतर आमची आई म्हणते ये रे बाळा झोप, आमचा बाप म्हणतो ये रे बाळा झोप. कुणी सांगायचं त्या लेकराला की घर का खाने वाला कुबेर होता है और बाहर का खाने वाला हलकट होता है? कुणी शिकवायचं? हे जर आमच्या आईला माहिती नसेल तर मुलांना सांगू शकते का? कधीच नाही. बाबांना माहिती नसेल तर मुलांना सांगू शकतात का? कधीच नाही. म्हणून पहिले आई बाबा सुधरा. सुधरा म्हणजे तुम्ही म्हणता महाराज 70च्या खाली कधीच येत नाही. सुधरा म्हणजे वजन वाढू नका, विचारांनी सुधरा, मेंदूंनी सुधरा, आचरणाने सुधरा. जर आपण असं आचरण शुद्ध असेल, विचार शुद्ध असेल, अंतःकरण निर्मळ असेल तर आपलं अनुकरण किंवा आपलं आचरण आपली मुलं करतात. आणि आपल्यासाठी आपली मुलं हे महत्वाचे आहे. त्या मुलांच्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. त्यांना जर संस्कार असतील तरच खऱ्या अर्थाने ते आईला आई म्हणतील, बाबांना बाबा म्हणतील. कारण हल्ली आज आईची जागा मम्मीने घेतली, मम्मीची जागा मम्माने घेतली, मम्माची जागा मॉमने घेतली, बाबांची जागा पप्पांनी घेतली, पप्पांची जागा डॅडीने घेतली, डॅडीची जागा डॅडने घेतली. मला सांगा, आईत जे प्रेम आहे ते मम्मीत आहे का? बाबांच्यात जे प्रेम आहे ते पप्पात आहे का? डॅडीत आहे का? सांगा ना संस्कार त्यांना, शिकवा ना. शिकवले पाहिजे का नाही पाहिजे? पहिले आपण शिकवले पाहिजे. लेकरांना जर संस्कार नाही लावले, नाही लागले तर आपली पोरं फक्त 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी होईल? 2 खोल्याच्या 4 खोल्या कशा होतील? 5 लाखा सोडून 15 लाखाचं पॅकेज कसं येईल याच्या पाठीमागे लागतील. आणि तेच शिकवतोय आज आपण. आपण काय वेगळं शिकवतोय? आपली बी स्वप्न तीच आहेत. 2 खोल्याच्या 4 खोल्या, 2 व्हीलरची 4 व्हीलर, 10 लाखा सोडून 25 लाखाचं पॅकेज. याच्या पडेल आपण काय स्वप्न पाहतोय? अशी जर स्वप्न पाहिली तर रिअल परिस्थिती आणि होतंय काय वास्तव सांगते. भजन करा विठ्ठल. आपली एवढीच मानसिकता आहे, आमचा मुलगा वकील कसा होईल, डॉक्टर कसा होईल, पायलट कसा होईल, शिक्षक कसा होईल, ही आपली मानसिकता आहे. एवढंच आपल्याला वाटतं ना. पण कोणत्याही बापाला असं नाही वाटत की माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक झाला पाहिजे. कोणत्याही आईला असं नाही वाटत की माझा मुलगा भगवंताचा विद्वान भक्त झाला पाहिजे. किती जणांना वाटतं? हे आपल्याला वाटत नाही. याचे परिणाम असे असतात, आपली पोरं आपण शिकवतो, लहानाची मोठी करतो, त्यांच्या पायावरती उभं करतो, सुंदर भवितव्य घडवतो. कालांतराने आपली पोरं मोठी होतात, एवढी मोठी होतात, एवढी मोठी होतात की आपल्याला भारी, त्यांना मुलांचं शिक्षण, मुलांची पोस्ट, मुलांची पदवी सांगताना आपल्याला भारी वाटतं. 1 नंबर आनंद होतो, आपल्याला भारी वाटतं. पण त्याचे विचार आपण कधीच करत नाही, त्याचा विचार आपण कधीच करत नाही. मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, कारण आज काळाची गरज आहे. शिकू नका या मताची मी नाही, पण जरूर शिक्षण देता देता त्यांना संस्कार पण सांगा. आई म्हणजे काय हे पण समजून सांगा, बाबा म्हणजे काय हे पण समजून सांगा, समाज म्हणजे काय हे पण समजून सांगा. एका बहिणीचं महत्व भावाला समजून द्या, एका भावाचं महत्व बहिणीला समजून द्या. समाजाचं महत्व कधीतरी आपल्या लेकरांना समजून सांगा. आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. भावाची किंमत जर बहिणीला कळली तर बहीण भावाच्या विरोधात माझा गुंठा आणि माझा हिस्सा मला पाहिजे याच्यासाठी कंप्लेंट करेल का? नाही करू शकत. भावाचं महत्व जर भावाला कळलं तर बांधवांना वाटणे व्यवस्थित होत नाही, म्हणून भाऊ भावाचा खून करतोय हे चित्र बघायला मिळेल का? नाही मिळू शकत. पण हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करायला लागली, म्हणून हे दिवस आलेत. माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करायला लागली, म्हणून हे चित्र आज आपल्याला पाहायला भेटते. माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करायला लागली, म्हणून खऱ्या अर्थाने माणुसकी संपली. केला कधी विचार? माणसं धनावरती प्रेम करायला लागली, माणसं सोडून दिली. होतंय काय? सर्वसामान्य कुटुंब आपल्यासारखंच,
2-3 पोरं, शेतकरी आई वडील, साधा परिवार. योग असा झाला दोन्ही तिन्ही पोरं हुशार आहेत, शिकल्या सवरलेली, जर चांगली झाली शिकली सवरली तर स्वतःच्या पायावर उभी राहतील बाबा. एवढी टॅलेंट आणि एवढी हुशार लेकरं आहेत. पण परिस्थिती अशी आई बाबांची नॉर्मल असल्यामुळं लेकराला शिकवण्याची काही ऐपत नव्हती. आजही तर बसल्या तुम्ही काही महिला आहेत, तुम्ही बाप मंडळी आहेत, तुमची लेकरं खूप हुशार होती त्या टायमिंगला, खूप टॅलेंट होती, भारी होती, पण आपली ऐपत नसल्या कारणाने आपण त्यांना नाही शिकू शकलो. चांगल्या पोस्टवरती ती गेली असती पण त्यांना नाही जाता आलं. का? आपल्या खिशात 4 पैसे नव्हते, आपली परिस्थिती नव्हती, म्हणून आज आपली पोरं साधी आहेत. असाच एक परिवार, साधे नवरा बायको आणि 3 पोरं, पण तिन्ही पोरं अशी होती, एवढी हुशार, एवढी टॅलेंट, 1 नंबर होती. शाळेत पहिला नंबर, शेवटपर्यंत पहिला नंबर त्यांनी कधीच सोडला नाही. हायस्कूल, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शाळा संपल्या, ऐपत होती तोपर्यंत शिक्षण केलं, सगळं झालं, निकाल लागला, 3 पोरांचे पहिले नंबर आले. अख्ख्या गावात चर्चा, सगळ्या परिसरात चर्चा, पोरं 1 नंबर आहेत पण परिस्थिती नॉर्मल आहे, पोरं 1 नंबर आहेत पण परिस्थिती नॉर्मल आहे. योग असं झाला, निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर 4-2 दिवसाने 4-2 शिक्षक घरी आले आई बाबांच्याकडे. संध्याकाळची वेळ, रानातून ही नवरा बायको आले घरी आणि हे 4-2 जण आल्यानंतर अंगणात बसायला टाकलं. ते 2-4 जण अंगणात बसले. आई बाबांनी पाणी दिलं, चहा दिला आणि बसल्या बसल्या शिक्षकांनी विचार मांडला की बाबा तुमची 3 पोरं 1 नंबर हुशार, 1 नंबर टॅलेंट आहेत, असं करा ना, तुमची पोरं जरा परदेशात पाठवा. जर सुज्ञ मंडळी, शिकल्या सवरलेली मंडळी बोलतात, असं करा, तुमची पोरं परदेशात पाठवा, तुमचा काळ उजेडेल, 1 नंबर होईल, सगळं भारी होईल. बापाच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं, अंगावरती काटा उभा राहिला, थोडं स्मित हास्य आलं आणि हास्य आल्यानंतर नकळत मुखातून वाक्य बाहेर पडलं, सर गरीबाची मस्करी कशाला करता, गरीबाची चेष्टा कशाला करता. सरांनी सांगितलं असं नाही, आम्ही मस्करी नाही करत, आम्ही चेष्टा नाही करत, वास्तव मांडतो आहोत. खरंच तुमची पोरं शिकली सवरली, सोन्याचे दिवस येतील आणि भारी होईल. अहो सर तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय. आणि त्या बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कळतंय सगळं, मला पटतंय तुमचं म्हणणं, तुमचा विचारही मला आवडतोय, पण सगळ्या गोष्टीची सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही आणता येत. आणि घर सोडायचं, गाव सोडायचं म्हटलं खिशात लागतो पैसा आणि आमची ऐपत नाही, आम्ही हे काम नाही करू शकत, आमची पोरं आम्ही परदेशात नाही पाठवू शकत. तेव्हा सरांनी सांगितलं काका तुम्ही नाही पाठवू शकत, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही, पण 4 पैसे आम्ही 4-10 जणांच्यात गोळा करतो आणि तुम्हाला मदत करतो. या लेकरांना तुम्ही खरंच शिकवा, थोडेफार तुम्ही ऍडजस्ट करा, थोडंफार आम्ही ऍडजस्ट करतो. ठीक आहे, पाहू, तुम्हाला उद्या सांगतो, जमत असेल तर थोडीफार तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही करतो काही त्यात ऍड आणि आपण मग आमच्या मुलाला बाहेर पाठवूया. आईबाबांनी शब्द दिला. योग असा झाला, शिक्षक लोक गावातले 4-2 जण आलेले ते निघून गेले आणि नंतर आईने स्वयंपाक केला. हे 2-3 लेकरं आणि नवरा बायको 2 जण संध्याकाळी एकत्र बसले. गरिबी अशी असते माणसाला, सगळ्या गोष्टी शिकवते. संध्याकाळी सगळेजण एकत्र बसले, भाकरी घेतली, पाणी घेतले, जेवायला सगळेजण समोर बसले. बसल्या बसल्या जेवण करता करता मोठा भाऊ आई बाबांना म्हणला, बाबा आपण असं करूयात, मी माझी शाळा थांबवतो, मी माझं शिक्षण थांबवतो, आपला भैया खूप हुशार आहे, आपण त्याला परदेशात पाठवू. भैया जर चांगला झाला, स्वतःच्या पायावर उभं राहिला तर खरंच आपले चांगले दिवस येतील. मी घरी राहतो, मी तुम्हाला मदत करतो आणि आपल्या भैयाला आपण शाळा शिकू. ठीक आहे, आई बाबांनी सांगितलं 4-2 रुपये आपल्याकडे आहेत, थोडंफार कर्ज काढू आणि आपण त्याला बाहेर पाठवू. बाळा जाशील ना, शिकशील ना, भारी होशील ना, हो बाबा मी 1 नंबर मिळेल, पहिला नंबर आली, 1 नंबर होईल, सगळं ओके करेल, मी जातो मी बाहेर. मोठ्या भावाने शाळा सोडली बारक्यासाठी, आई बाबांनी कर्ज काढलं बारक्यासाठी, पोराला बाहेर पाठवलं. मुलगा परदेशात गेला, पाहुण्या रावळ्यांच्यात गेल्यावर, इकडे तिकडे गेल्यावर आई बाबा मोठ्यापणाने सांगायचे, आमचा मुलगा परदेशात आहे, आमचा मुलगा परदेशात आहे, आमचा मुलगा 1 नंबर आहे, आमचा भारी पोरगा आहे, उद्योजक आहे. सांगताना स्वाभिमान वाटायचं, 1 नंबर वाटायचं, भारी वाटायचं. पण कालांतराने काही दिवस झाले गेल्याच्या नंतर मुलगा 1 नंबर उद्योजक झाला, सगळं भारी केलं, सगळं भारी केलं, 1 नंबर डेव्हलप केलं. पण कालांतराने तिकडचीच मुलगी पाहिली आणि लग्न लावून टाकलं. लग्न लावल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण चला काळाबरोबर बदललं पाहिजे या विचाराने आईबाबांनी थोडं स्वतःत बदल करून घेतला आणि केले लग्न. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तू सुखी राहा आणि तू आनंदात राहा, तू मजेत राहा. सगळ्यांना सांगितलं, तेही बातमी कळली तरी काही प्रॉब्लेम नाही. कालांतराने अजून 4 वर्ष गेले आणि 4 वर्ष गेल्यानंतर आई थोडीशी आजारी पडली. आई आजारी पडल्यानंतर शेजारी डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं थोडं पुढे जाऊ द्या. मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं नेल्यानंतर 4-2 दिवस ठेवलं आणि पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं आता काही करू शकत नाही, 4-2 दिवसच बाकी आहेत.
घरी घेऊन जा आणि खाया प्यायला गेला, आम्ही काहीच करू शकत नाही. हे वाक्य एका नवऱ्याच्या कानावरती पडलं, एका मोठ्या मुलाच्या कानावरती पडलं आणि दोघांच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली, अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यात टचकन अश्रूंच्या धारा लागल्या. जी बायको आपल्या सोबत सप्तपदी चालून आली, जिने आपल्या आनंदात आनंद मानला, आपल्या दुःखात दुःख मानलं, जिने आपल्याला सर्वस्व मानलं, जी आयुष्यभर आपल्यासाठी जगली, ती आपल्या आयुष्याची अर्धांगिनी, आपली सहचरिणी आपल्याला सोडून जाती की काय, क्षणभर हा विचार त्या नवऱ्याच्या मनात आला. विलाज नव्हता, घरी आणलं. पोरालाही वाटलं आपली आई आपल्याला सोडून जाती की काय, त्यालाही खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या फक्त भगवंताच्या हातात आहेत. आपल्याकडे सगळं काही असू द्या, आपण काहीही करू शकत नाही, आपण फक्त साक्षी असतो. त्याप्रमाणे मुलाला माहिती होतं सगळं, विलाज नव्हता, त्याच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. पण डॉक्टरांनी सांगितलं की घरी घेऊन जावा, 4-2 दिवस सेवा करा. घरी आणलं आणि घरी आणल्याच नंतर आईच्या मुखातून वारंवार वारंवार एकच वाक्य येत होतं, अरे बाळा, आपला भैया येतोय का बघ ना, मला त्याची खूप आठवण येते. आपला भैया येतोय का बघ ना, मला त्याची खूप आठवण येते, मला बरं नाही वाटत, मला त्याला बोलावंच वाटतंय, मला त्याला पाहावंच वाटतंय. एक आईचं अंतःकरण. मोठ्या भावाने फोन केला बारक्या भावाला, बाळा, आपली आई खूप आजारी आहे आणि तुझी आठवण काढते, तू येऊन जा ना एकदा, तुझी आठवण काढते, आई खूप आजारी, एकदा येऊन जा ना. परदेशातल्या पोराने सांगितलं, दादा 8-10 दिवस मी नाही येऊ शकत, मला वेळ नाही, मला सवड नाही. हे बाजूला जाऊन बोलणारा एक भाऊ भावासोबत बोलताना हे वाक्य भावाच्या कानावरती पडलं, मी 10 दिवस नाही येऊ शकत, मला नाही सवड, मला नाही येता येणार. हे भावाने ऐकलं आणि डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. तिकडं डोळ्यातले अश्रू पुसले आणि पुन्हा येऊन आईच्या उशाला बसला. तेव्हा आईने विचारलं, काय सांगितलं बाळाने, काय म्हणतोय, येतोय का, मला खूप आठवण होते. हो आई, तो म्हणतो मी उद्याच्याला येतो. आई, मी 2 दिवसात येतो. खोटं बोललं पोरग. साधी चौकटीतून सावली जरी आत पडली ना तरी आईला वाटायचं माझं लेकरू आलं काय नो, माझं लेकरू मला भेटतंय काय नो, माझ्या लेकराचा आवाज येतोय काय नो. आईचा आवाज खोल 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 चाललेला, दृष्टी कमी कमी होत चाललेली, माझं लेकरू आलं काय नो, एवढी आतुरतेने आई त्या लेकराची वाट पाहत होती. आणि पुन्हा आईने विचारलं, बघ ना येतोय का, फोन कर ना त्याला, कुठची काल आहे, मला खूप आठवण येते, तर माझं काही खरं नाही वाटत, बघ ना एकदा, लाव ना फोन, मला ऐकू दे त्याचा आवाज. मोठ्या भावाने पुन्हा बारक्या भावाला फोन लावला आणि सांगितलं, बाळा, आई शेवटच्या घटिका मोजती, आता तरी येऊन जा तू, आता तरी येतोस का. तेव्हा परदेशात राहणारा मुलगा मोठ्या भावाला पुन्हा सांगितलं, दादा, आईचा अंत्यविधी कार्यक्रम वगैरे तू उरकून टाक, बाबांच्या कार्यक्रमाचं मी पाहतो. हे वाक्य भावाच्या कानावरती पडलं, हातातला मोबाईल जागच्या जागी कळून पडला आणि पोरग धाय मोकलून घसा रडू लागलं. मला सांगायचं तात्पर्य, माणसाने 2 व्हीलरची 4 व्हीलर गेली किंवा 4 पैसे कमावले म्हणजे माणूस श्रेष्ठ नाही झाला. आईचं महत्व समजलं नाही, बाबांचं महत्व समजलं नाही, भावाचं महत्व समजलं नाही, बहिणीचं महत्व समजलं नाही. तुमच्या संपत्तीचा उपयोग काय, तुमच्या पदाचा उपयोग काय, समाधान काय. आज खऱ्या अर्थाने गवळी परिवारातले एक मातोश्री गेलेले आहेत. दोघंही भाऊ आहेत, रमेश भाऊ आहेत, त्यांच्या भगिनी आहेत, खऱ्या अर्थाने दीपाली वैशालीताई आहेत आणि सुरेश भाऊ आहेत. आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही प्रेमाची सगळी मंडळी आलेली आहेत, 1 नंबर सगळं नियोजन केलेलं आहे. दोन्ही भावंड आहेत, त्यांची बहीणही आज इथं हजर आहे, त्यांचा परिवारही सगळा आहे, प्रेमाची सगळी माणसं आहेत. पण एवढ्या गर्दीत आज त्यांची आई त्यांना नाही भेटणार, त्यांची आई त्यांना नाही दिसणार. भावानी काही करू द्या बहिणीसाठी, पण बहीण जर कधी काळी माहेराला आली ना, भाऊजांनी गुलाबजामचं जेवण करू द्या, भावानी 1 नंबर साडी आणू द्या, पण आपल्या ताटाच्या शेजारी आपल्या आईचं ताट नसेल तर त्या बहिणीला जेवण गोड नाही लागत. दीपावलीचा सण असू द्या, यात्रेचा सण असू द्या, लग्न कार्य असू द्या, काही असू द्या, की 3ही भावंडे एकत्र येतील, एका ताटात जेवण करतील, पण त्यांची आई आज या विश्वात नाही, त्यांचा बाप आज या जगात नाही. काहीही तुम्ही केलं तर तुमची आई तुमच्यासोबत नाही, तुमचे बाबा तुमच्यासोबत नाही, तुमची बहीण तुमच्यासोबत नाही, तुमच्या सुखाला, तुमच्या आनंदाला 0 किंमत आहे. ज्याची आई आज या विश्वात नाही त्याला जाऊन विचार आई म्हणजे काय. ज्यांचे बाबा या जगात नाही, कधीतरी त्यांच्यापाशी बसा, त्यांना विचारा बाप म्हणजे काय. ज्यांची आई आहे त्यांना कधीच आईचं महत्व कळत नाही, ज्यांचा बाप आहे त्यांना कधीच बापाची किंमत कळत नाही. आमच्या महिला भगिनीला माहितीये, आपण जर माहेरी जायचं कधी ठरवलं आणि कधी काळी जर माहेराला गेलो ना, किती बी मळक्या साडीतली आपल्या आई असू द्या, किती बी साधी आपल्या आई असू द्या, साधं घर असू द्या,
पण रस्त्यावरती 4 भऱ्या सकाळपासून येते आणि माझी लेक यायची म्हणून वाट पाहते. ती आई असते. मळक्या कपड्यातला बाप असतो, 3 गुंड्याचा शर्ट असतो आणि शर्टाच्या आतमध्ये कोपरी असते. त्या कोपरीच्या आतमध्ये एक खिसा असतो आणि त्या खिशात जुनी झालेली 100 रुपयाची नोट असते. रोज तो बाप 100 रुपयाची नोट खाली सरकून ठेवतो, रोज सरकून ठेवतो, कपडे बदलतो, पुन्हा ह्या खिशातली नोट त्या खिशात ठेवतो. पण किती दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने जपून ठेवतो. पण ती खिशातली 100 रुपयाची नोट जेव्हा आपली पोरगी माहेराला येते आणि पोरीच्या बोटल धरून छोटं चालतं का, त्या खिशातली नोट निघते आणि त्या छोट्याच्या हातात तो बाप अशी देऊन टाकतो. एवढं जगाच्या पाठीवरती दुनियेच्या बाजारात प्रेम करणारे एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपले बाबा. आणि एवढंच प्रेम जर कोणी करत असेल ना, तर पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणार पिता, या आई बाबांना कधी कमी लेखू नका. कसाही असू द्या, तो आमचा बाप आहे. कशी असू द्या, ती आमची आई आहे. कसाही मलक्या कपड्यातला असू द्या, साध्या कपड्यातला असू द्या, अनपड असू द्या, तो आमचा भाऊ आहे, ती आमची बहीण आहे. ही नाती थोडीशी सांभाळा. आज पैशासाठी माणसांची नाती तोडल्यात. माणसं माणसांशी बोलत नाही. बहिणी बहिणीचं प्रेम नाही राहिलं, भावाभावांचं प्रेम नाही राहिलं, महिलेखाचं प्रेम नाही राहिलं. कुठं राहिली आपुलकी, प्रेम, माणुसकी संपून गेली. ही नाती सांभाळा. इहलोकीचा व्यवहार जगताना, इहलोकी जीवन जगताना सगळं काही असेल, पण प्रेमाची थाप टाकणारा आपल्यासोबत आपला बाप नसेल, आपला भाऊ नसेल, आपली आई नसेल, आपले मित्र नसतील, तर तुमच्या आनंदाला काडीची किंमत नाही. ही नाती सांभाळा. इथं सुखी आणि समाधानी राहण्यासाठी या गोष्टी लागतात आणि भगवंताकडे जाण्यासाठी भगवंताचं ध्यान लागतं, भगवंताचं भजन लागतं आणि शास्त्र शुद्ध परमार्थ लागतो. दिखावपणाचा परमार्थ चालत नाही, तिकडे त्या गोष्टी चालतात. म्हणून आता ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी उंच हात करा. सगळ्यांनी, पाठीमागे बसलेली मंडळी सुद्धा, सगळ्यांनी उंच हात करा आणि त्या भगवंताचं भजन करा.